पुढे जायचं कामा हॉस्पिटल वगैरे तिथं जायचं. आत नाही गाडी सोडत. जा पुढे. चले बाहेर. सध्या बापू लाईव्ह आहेत. आझाद मैदानावरती आले आहोत आम्ही सर्वजण. चला की चला ना ते पाहिजे 9 तारखेपासून आले. बापू केसकर साहेब बापूला मी कॉल केला जायला लागेल. चला येऊ जाऊन लगेच. थोड्याच वेळात आझाद मैदानावरती जात आहोत आम्ही. केसकर साहेब सोबत आहे. जाऊन बघ तुम्ही ऍक्शनचा अशा करता म्हणून मग ही कुठे होती विषय घेतले. आम्ही काय म्हणतो माफ केलं पाहिजे. मैदानावरती लाईव्ह आणि आम्ही सर्व जात आहोत बापू सोबत. आमच्या ऑफिसच्या इथं ते प्रेसचं लोक सगळे आले होते. विषय वेगळा जरा बारामतीत चालू आहे अंतर्गत. मला त्यांना 50 फोन आले त्या दिवशी मी अनाऊन्स केलं ना तिथं आपल्या मुंबईत पहिलं वक्तव्य कुणाच्या तोंडातून होतं मला एसटी आरक्षण भेटलंच पाहिजे हा विषय आणि हा ध्यास मनामध्ये धरा. नसता असे प्रत्येक वेळेस आंदोलन करायचे.
पाहिजे. कोणीतरी येईल आपल्याला म्हणेल अजून पुढच्या याच्यात देऊ, पुढच्या याच्यात देऊ, पुढच्या याच्यात देऊ. असे बरेच दिवस तुमचे आणि आमचे गेले. त्याच्यामुळं मला तुम्हाला एक सांगायचंय की जेवढं होईल तेवढं दीपक भाऊ तुम्ही म्हणताल त्या पद्धतीनं आम्ही इथे लढायला तयार आहोत. पण येणाऱ्या काळात मला तुम्हाला एक सांगायचंय, खूप निबर होऊन आपल्याला कार्य करावं लागेल. आता 6 वाजल्यानंतर तुम्हाला माहित आहे, पण मी माझ्या समाजाला एक आवाहन करतो की आता लाटा खाण्याची जरी वेळ आली, रक्त जरी सांगण्याची वेळ आली, तरी माझा धनगर समाज इथून इंचभर सुद्धा पाठीमागे हटणार नाही. एवढं तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं. ऐका, गोळ्या खाऊ गोळ्या धनगरावर गोळ्या झाडणारा अजून पहिला व्हायचा राहिला. त्याच्यामुळे गोळ्याच्या ह्याच्या त्याच्या भानगडीमध्ये आपण नाही. पण मी प्रामाणिकपणे सांगतोय, इथं मी माझ्या जातीचा संघर्ष आणि माझ्या समाजाला न्याय भेटला पाहिजे. एसटी आरक्षण हे गेल्या कित्येक दिवसापासून प्रलंबित आहे आणि ते आज आरक्षण भेटलं पाहिजे. त्याच्यासाठी मी गेली 2 दिवस झालं मी इथं मुंबईमध्ये ठाण मानून आहे. माझ्यावर कोण काय बोलताय, कोण याला मी जास्त काही महत्व देत नाही. मी एक काम करणारा, संघर्ष करणारा, आणि जिथं ओबीसीचा विषय असेल तिथं ओबीसी म्हणून पुढे जातो. पण आज माझ्या जातीचा विषय म्हणून मी आज जातीने इथं थांबून तुम्हाला आव्हान करायलो की आता ही लढाई परत परत मुंबईला यायला तुम्ही रिकामे नाही आणि मी सुद्धा रिकामा नाही. त्याच्यामुळे इथून एक निर्णय घ्या की आपल्याला इथून जाताना एसटी आरक्षण घेऊन जायचंय. नंतर मला सांगा, गावाकडे लोक म्हणतात अरे का हेलपाटा मारून असंच म्हणणार की काय म्हणणार आपल्याला? अहो, आपल्याला हसायलेत लोक, बाकीचे लोक आपल्याला हसायलेत. अरे नुसतं जायलेत, नुसतं यायलेत. किती वेळेस जायचं, किती वेळेस यायचं. त्याच्यामुळे आता आपण आलोत ना, जाताना एसटी आरक्षण घेऊनच जायचंय. हा ध्यास तुम्ही मनामध्ये धरा. मला एक माहिती आहे, केल्याने होत आहे, अधिक केलं पाहिजे. आणि मला एक म्हणायचंय, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात तुमचा आमचा जन्म झालाय आणि महाराज नेहमी सांगायचे, अरे आपण किती आहोत मला काही मतलब नाही, पण आपण कोण आहोत हे सरकारला टाकून द्या. त्याच्यामुळे मला या सरकारला सांगायचंय, तुम्ही या धनगर समाजाचा अंत बघू नका. एक तर माझा धनगर समाज एक होत नाही आणि एक झाला तर माहिती सांगतो, तुमचं खाली म्हणतो वर पाय केल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळं मी माझ्या सगळ्या तमाम माझ्या धनगर समाजाला सांगतो की आता याला दाखवण्याची वेळ आली की आपण धनगर आहोत, की आपण धनगर आहोत. हे एकदा त्यांना आपल्या एकदा कार्यातून कृतीतून एकदा त्यांना दाखवून द्यावं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, कोणाला जायचंय जा, पण भाऊ 6च्या नंतर मला नाही वाटत की आपण हे स्टेज आणि ही जागा सोडावं. आज शेवटचा वेळ दिलाय. आज जर मला इथून बाहेर गेलं तर भाऊ आंदोलन संपलं. अशा प्रत्येक वेळेस मला सांगा, माणसं यायला रिकामी नाही. एवढीच लोक आलेत, कामासाठी सोडून आलेत. आणि ऐका, मला काय म्हणायचं माहिती का, लोक काय 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 येणं झालं त्याचं कारण सांगा. मी प्रामाणिक बोलायला, लोक संभ्रमामध्ये की काय होणार आहे, काय होणार आहे. त्याच्यामुळे इथून मी महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाज बांधवांना सांगायचो, आज इथून पुढे दीपक भाऊ आंदोलन सोडणार नाही. माझं त्यांच्याशी बोलणं झाले, ते म्हणजे पवनराव एकच वेळेस जीवन आहे आणि हे जीवन समाजासाठी आहे. त्याच्यामुळे मी आता 6च्या नंतर या मंडपाच्या बाहेर जाणार नाही. कोणाला काय करायचंय ते करावं. असा जेव्हा शब्द मी दीपक भाऊच्या तोंडातून ऐकला, त्याच वेळेस ठरवलं, भाऊ तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाचा पहिल्या छातीचा ढाल करून आणणारा पवनकरवर माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते महाराष्ट्रातून आज इथं आझाद मैदानावर येणार आहेत. त्याच्यामुळे मला पक्षाला सांगायचंय, तुम्ही आगाऊ भानगडीत पडू नका. तुम्ही जर आमच्याशी आरेरावीची भाषा केली तर आमचा आधीच समाज येडा आहे, म्हणतात ना, धनगर येडा आहे. त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगायचंय, आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका. प्रत्येक आंदोलनाला तुम्ही वाटतं जेवढे दिवस देतात, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करायला. तुम्ही विनाकारण जर आम्हाला धरून जर बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला तर माईसोबत सांगतो, मी धनगराच्या औलाद आहे, कटून मरण पण चुकून मरणारी या औलाद नाही. त्याच्यामुळे नाही बोलणारा माणूस आहे. पण मी तुम्हाला सांगतो, पवनकरवर एक धनगर समाजाचा माणूस आहे, बोलत नाही, इथं करून दाखवतो. जोपर्यंत दीपक भाऊ इथं बसून आहे तोपर्यंत मी इथं ढालीसारखा बसून आहे. 1 इंचभर सुद्धा मी हटणार नाही. आणि तुम्हाला तुमच्या माहिती शपथ आहे, तुम्ही सुद्धा हटू नका. इथं काय तुम्ही आम्ही काय खिचडी भजे खाण्यासाठी आलो नाही. इथं काय आपण काही पोटाची खळगी बनण्यासाठी आलो नाही. आता महाराष्ट्राचा धनगर समाज आज तुमच्याकडे इथं जमलेल्या प्रत्येक माणसाकडे आणि दीपक भाऊकडे आशेला बघायला की काहीतरी होईल, आज काहीतरी होईल, उद्या काहीतरी होईल. पण मी एक सांगतो, नक्की एक ना एक दिवस नाही, या 4 ते 2 दिवसात या सरकारनं काय करायचं ते करावं. इथं येऊन तुम्ही आम्हाला आजपर्यंत खेळलेलं तुम्हाला आरक्षण माई शपथ सरकारला वाटत असेल, हे किती धनगर आहे.
500 1000 2000 धनगर आहे. पण मी सांगतो तुम्हाला झोपवायला हे 2000 धनगर सुद्धा खूप झाले. एवढंच मला तुम्हाला सांगायचंय. त्याच्यामुळं बोलण्यासारखं खूप आहे. पण आताच आमचे मोठे बंधू आले गुरुमठाचे आहेत. त्याच्यामुळे यांच्या समोर मी अधिक न बोलता काय आता एवढा पैलवान भाऊ तुमच्यासाठी असताना आम्हाला काही घाबरायचं काम नाही. त्याच्यामुळे घनश्याम बापूच्या स्टाईल मध्ये सांगतो, तुम लाख कोशिश करो हमें हराने की, हम जब जब बिखरे तब तब दुगनी रफ्तार से बिखरे. सरकारला सांगतो, या महाराष्ट्रात राहून माईचान तुम्ही कोणाचाही नाद करा, पण फडणवीस साहेब या धनगराचा नाद तुम्ही करू नका. कारण हे धनगर जर एकदा बिघडला तर तुम्हाला पोटाभूत केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे अजून आता तुम्ही महत्वाच्या मुद्द्याकडे येतो. आता नेमकं काय करायचं, आता काय करायचं सांगू का? इथल्या माझ्या सगळ्या समाज बांधवांना सांगायला, तुमची रक्त सांगण्याची तयारी आहे का? आरक्षण हे एसटी आरक्षण तुम्हाला सोपं वाटायला का? आपल्या पिढ्या गेल्या का गेल्या माहिती आहे का? आपली एकी नसल्यामुळं इथपर्यंत आपल्याला भोगावं लागले. त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगायचंय, तुमची जर रक्त सांगण्याची तयारी असेल तर दीपक भाऊ इंचवर सुद्धा मागं हटणारा माणूस नाही. त्याच्यामुळे इथे कोण याले कोण झाले ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. हे जे आहेत ना हे सरकारचे चमचे, ते कधी तुमचे नाहीत. काय ते इथे येऊन तुम्हाला आम्हाला काय सांगायला एकाच ह्याच्यामध्ये भेटत नाही. अरे एकाच ह्याच्यामध्ये भेटून घेण्याची ताकद या धनगर समाजामध्ये. त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगायचंय, 6 वाजले काय 12 वाजले काय उद्याचा दिवस निघाला काय, जे जातीवाद धनगर आहे, जे छत्रपती शिवरायांना मानणारा धनगर आहे, जे फुलेशाह आंबेडकर यांना मानणारा धनगर आहे, जे आयलाजी होकर यांना मानणारा धनगर आहे, तो धनगर या मंडपाच्या बाहेर जाणार नाही. कोणी जरी गेलं मला भूक लागली हे लागली ते लागली, मी जोर दिए सांगतो, मराठा समाजाला आरक्षण असं दिलं नाही बरं. उघडे फिरू लागले, इथं यांच्या छाताडावर नाचू लागले, यांच्या मुंडक्यावर पाय देऊन इथंच ठेवून ते राहिले, इथंच रोडवर आंघोळ्या केल्या. हा इतिहास डोळ्यासमोर धरा आणि तरच आपल्याला आरक्षण भेटल. तुम्ही म्हणताल मी कुठं हे करू आंघोळ कुठं करू, अरे याच्या छाताडावर इथंच कपडे काढा आणि इथंच आंघोळ करा आणि इथंच राहा. हे ना जर तुम्हाला धक्का लावला तर आपण माहितच की. त्याच्यामुळे मी लय मट बोलणारा माणूस नाही, पण माझ्या बोलण्याचा तारतम्य समजून घ्या. एवढं बेबीच्या देतापासून जे तुम्हाला तळमने सांगायला ना, तुम्ही जे आज इकडं तिकडे कवायच्या मारी समुद्राच्या किनारी फिरायलेत ना, तर मला तुम्हाला सांगायचं समुद्रा की फिरायला जाऊ नका. त्या समुद्रात उडी घेऊन मरा, समाज तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगायचंय, अरे मी नेहमी सांगत राहतो, 100 वर्ष शेळून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा. नक्कीच तुम्हाला समाज डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे जाता जाता एवढंच बोलतो, येळकोट येळकोट. या येळकोटचा अर्थ ज्याला समजला त्याला समजला. तुम्ही अशा नरडे कोडू किती भाषणं दिल्या तरी ह्याचा काही फरक ह्या सरकारला पडणार नाही. त्याच्यामुळे आपली एनर्जी अशीच ठेवा. 6च्या नंतर, उद्याच्या नाही परवाच्या नाही, आजच्या 6च्या नंतर जे जातीवान धनगर आहे तेच इथं थांबल आणि जे पळकुट आहे त्यांना आधीच बाहेर जावं एवढं मी कळकळीची विनंती करतो. त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्यांना यशवंतराव मल्हारराव होळकरांची हान आहे, एसटी आरक्षण घेतल्याशिवाय तुम्ही हे मैदान सोडायचं नाही. काय तुमचे कंबरडे मोडतात, आमचे सुद्धा हातपाय मोडले, पण परत सुद्धा समाजासाठी जीव द्यायला मी इथं तयार आहे. जर तुम्ही तयार असाल तर तुम्ही या मैदानामध्ये थांबताल. नसता खिचडी भजी खाण्याचा प्रोग्राम बाहेरच्या वेळी तुम्ही जाऊन खावा. धन्यवाद करोड साहेब. नक्कीच या ठिकाणी उपस्थित असलेल्या धनगर समाज बांधवांच्या मनातील भावना व समस्त धनगर समाज बांधवांच्या मनातील भावना आपण रोखठोकपणे या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत आणि ठाम निर्धाराने रक्तात शेवटच्या थेंबापर्यंत या ठिकाणी आता धनगर समाज निकराने या ठिकाणी कुठे पाठवले आहे. सगळ्यांना समोर यायचं. चला एवढं समोर. या ठिकाणी या आंदोलनाला बळ देण्यासाठी आपले धनगर समाजाचे नेते घनश्यामजी बापू हाके या ठिकाणी उपस्थित आहे. बापूंचं एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं. त्याचबरोबर शशिकांतजी जोरे साहेब सदस्य मुंबई विद्यापीठ, मोठे साहेब उद्योजक बडोली, प्रकाश शेळके सर, सिद्धभाऊ वनमाने, दाजी मारकर आणि अंकुर भाऊ मासाळ
अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून स्वागत. हा, सन्माननीय आमदार नारायणजी कोचे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. आमदार साहेबांसाठी एकदा टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. आपल्या जालन्याच्या आंदोलनापासून ते इथपर्यंत आमदार साहेब आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. निश्चितपणाने आतापर्यंत करोड यांनी अतिशय रोखठोक मत व्यक्त केलं. निश्चितपणाने पळून देऊ आपण मांडलेले विचार, या विचाराशी आम्ही सर्वजण सहमत आहोत. यानंतर या आंदोलनाला बळ देण्यासाठी आमदार नारायण कुचे साहेब आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. हा, आमदार साहेबांना बोलून द्यायचं. या ठिकाणी बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नारायण भाऊ कुचे या आंदोलनाला भेट व पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी हजर झाले आहेत. तरी मी समाजाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. त्यानंतर साहेब आपल्याला पाठिंबापर 2 शब्द बोलतो. गेल्या काही दिवसापासून आमचे मित्र जालना जिल्ह्याचा आवाज हॅलो दीपक भाऊ बोराडे हा आहे ना धनगर समाजाचं एसटीचं आरक्षण मिळावं म्हणून बर आता मला वाटतं जालना, पंढरपूर, आझाद बरं, ठीक आहे. मैदान अजून बऱ्याच ओके, ठिकाणी असे उपोषण केले. ओके दादा मला वाटलं ठीक आहे 3 दिवसापूर्वी हो, हो. आदरणीय सीएम साहेब, नवनिर्वाचित बरं, ठीक आहे, खासदार रामराव वरपुडे साहेब हो हो यांची काही चर्चा झाली असन, पण मला आज माहीत झालंय. मला मनजितराव भोजने, गंगाधर पांढरे, गणेश भोजने, प्रभाकर जोशी, संतोषराव सर्वांनी सांगितलं परवापासून उपोषण चालू आहे, भेट द्यावा. खरं म्हणजे समाजाची खूप दिवसापासूनची ही मागणी आणि आज आझाद मैदानावर उपोषण करण्याची वेळ. आदरणीय दीपक भाऊ स्वतःच्या तब्येतीचा विचार न करता माझ्या समाजाचा मला आरक्षण मिळालं पाहिजे, मुक्त प्रवाहात गेलं पाहिजे, ही मागणी घेऊन आज आझाद मैदानावर उपोषण करतात. त्यांची सर्व टीमचं मी आमचे दोन्ही त्यांचे मित्र सरपंच यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि खरं म्हणजे आज 3रा दिवस आहे. त्यांच्या प्रकृतीचा विचार करता आता 3ऱ्या दिवसात अशी विषय झाला आणि मला वाटतं त्यांनाच माहिती सीएम साहेबांनी ते काय बोलले, पण सोमवारी मंगळवारी जशी वेळ भेटा तसं ताई म्हटल्या सभागृहात बोला, 100% मी बोलणार आहे. औचित्याच्या मुद्द्यातून किंवा लक्षवेधी लावून जसा वेळ मिळेल तसा, कारण की आता पुढेही 3च दिवस हाऊस अधिवेशन, आता सोमवार, मंगळवार, बुधवार. त्याच्यामुळं मी 4 वेळेस बोललो. आता लोक 4 वेळेस बोललो. मी बोललेलो नसेल तर मला बोला. त्याच्यामुळं मी पाठिंबा देण्यासाठी आलो. हे गेल्या काही पिढ्यापासून तुमचं आंदोलन चालू आहे. एकटा नारायण कुचे बोलून 3 वेळेस बोललो. दीपक भाऊ खूप दिवसापासून उपोषणी करतात, लढू लागले आणि एखादा आजार लय मोठा झाला, तो आजार बरा होण्यासाठी काही वेळ लागत असतो. एक लक्षात घ्या, हा खूप दिवसाचा आजार आहे. तो आजार कायमचा जर इलाज व्हायची तर तुम्हा आम्हा सर्वांना एकजुटीनं लढून त्या आजारापासून
मुक्त व्हायचं आणि तेव्हाच आपल्याला एसटीचं आरक्षण मिळेल याच्यात मला शंका नाही. आणि आता दीपक भाऊची आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आमचे त्यांची आणि त्यांची आता बैठक झाली. त्या बैठकीत काय काय निर्णय होतो ते पॉझिटिव्ह आहे. ते पॉझिटिव्ह असताना आता काही दिवसात त्याच्यावर काही ना काही तोडगा निघेल मला तरी वाटतं. आणि मग पुढं पण तुम्ही समाज बांधव नेहमी करता. जालन्यात एवढा मोठा मोर्चा झाला, न भूतो न भविष्य. एवढ्या दिवस 16 दिवस तिलाही उपोषण केलं, तेव्हाही आम्ही आलो. म्हणजे एकंदरीत लढण्याची क्षमता, संघर्ष करायची क्षमता समाजात आहे. मी पुन्हा एकदा पाठिंबा देतो आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद. वेलकोट 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 वेलकोट. धन्यवाद साहेब. हे चालले आमदार साहेब, धन्यवाद तुमचे. तुम्ही पण हाच मुद्दा धन्यवाद आमदार साहेब, आपण येऊन पाठिंबा व्यक्त केला. उचलला पाहिजे. तुम्ही सांगितलं की मुख्यमंत्री साहेब आणि उपोषणकर्त्यांची काय चर्चा झाली. चर्चा काहीच झाली नाही. दरवेळेस प्रमाणे मुख्यमंत्री साहेब परत एकदा चॉकलेट देण्याच्या तयारीत होते. फक्त दीपकराव संघर्ष निघाला. ते म्हणजे तुमचं चॉकलेट मला नको, हे चॉकलेट तुमचं तुम्हाला राहू द्या, परंतु माझ्या समाजाचा प्रश्न मिटला पाहिजे. तुम्ही प्रश्न निकाली काढा, तरच मी आंदोलनापासून लांब राहतो, असं ठणकावून मुख्यमंत्र्यांना सांगणारा हा संघर्ष होता आज उपोषण करीत आहेत. या ठिकाणी आता अनेक आपलं उपोषण सुरू झालं आणि अनेक मागण्या आपल्या तत्परतेने पास व्हायला लागल्या. आताच कल्याणीताई तुम्ही जो बारामतीच्या नामकरणाचा मुद्दा उचलला होता तो काही क्षणापूर्वी ते नामकरण रद्द करण्यात आल्याचा ठराव हाता विधानसभेमध्ये झाला. एकदा टाळ्याच्या गजरात आपल्या बारामतीकरांचा आणि सगळ्या समाज बांधवांच्या तिथे यश आले निश्चितपणाने सांगतो. धन्यवाद. व्हिडिओ काढा म्हणजे काय आहे नाही का, म्हणजे बापूच्या बोलतील ना यश व्हिडिओ घ्या व्यवस्थित सगळे नाही का. आपलं होतं भोगळे होतं भाऊ. 12 वर्षापासून फडणवीस साहेबांनाच वेळ दिलेला आहे हा 1012 करण्यासाठी. तुम्ही परत हे मुद्दा जे एक 2 मिनिटं आता भाऊ आपल्याशी मार्गदर्शन करणार. सर्वांना विनंती, सर्वांनी एकदा खाली शांत बसून घ्या. सर्व समाज बांधवांना विनंती, एक 5-10 मिनिटांमध्ये भाऊ आपल्याशी संवाद साधणार आहे. सर्वांना विनंती, कृपया व्यासपीठाकडे स्ट्रेसकडे जास्त गर्दी न करता जागा मिळत तिथं त्या ठिकाणी आपण बसून घ्या. आपल्याला नम्र विनंती आहे, कृपया सर्वांना आग्रहाची विनंती आहे. भाऊ आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करणार आहेत. खरं म्हणजे भाऊची तब्येत अतिशय खालावलेली आहे. भाऊने सकाळपासून पाणी सुद्धा घेतलं नाही. पण सकाळी नाही 3 दिवसापासून तर अन्नत्याग आहेच. पण जेव्हा आम्ही सकाळी मंडपामध्ये आरोग्य आपण ज्यावेळेस आग्रह केला त्यावेळेस भाऊनं कोणी 2 घोट पाणी घेतलंय. विचार करा जरा. आपण सकाळी नाश्ता करून दुपारचं जेवण करून संध्याकाळचा चहा आजची वेळ झाली आपली धनगरची, बरोबर ना. आणि भावाच्या पोटात अन्नाचा कण नाही, पाणी नाही साधं. याचा जरा विचार केला पाहिजे. थांबायचं बोलतील की आता हा थांबत नका जाऊ, थांबायचं आता. मग असं का हॅलो,
आता जो शासनाने 10 मिनिटापूर्वी हसन मुश्रीफ साहेबांनी बारामती मेडिकल कॉलेजचा जो मुद्दा आहे, जो तुम्हा सर्वांना माहित नाही, तो मुद्दा फक्त मी 2 मिनिटात सांगतो. आणि धनगर समाज काय ताकदीचा आहे आणि काही करू शकतो हे तुमच्या लक्षात येईल 2 मिनिटात. बारामतीमध्ये काही दिवसापूर्वी काय झालं होतं की आपली 2023 साली अहिल्यादेवी मेडिकल कॉलेज, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी मेडिकल कॉलेज व सर्वोपचार रुग्णालय असं नामकरण केलं गेलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये. एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेस सीएम होते. त्यानंतर तिथं काय झालं, बारामतीतील माननीय अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यानंतर काय झालं की त्यांच्या काही आपल्या समाजातल्या समाजकंटकांनी काय केलं, बारामती मध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज व सर्वोपचार जे रुग्णालय आहे त्याचं नामकरण केलं माननीय अजितदादा पवार साहेब मेडिकल रुग्णालय, म्हणजे रुग्णालय असं नामकरण केलं, हॉस्पिटलचं नाव बदललं. त्याच्यावरती बारामतीत खूप मोठा उद्रेक झाला नाही समाजातनं, खूप मोठा. परंतु काही जे चळवळीचे कार्यकर्ते होते, जसे की आमचे तिथं बापूराव सोळंकर असतील, तसेच की ऍडव्होकेट गोविंदजी देवकते साहेब असतील, चंद्रकांत वाघमोडे साहेब असतील, तसेच कल्याणीताई वाघमोडे असतील, यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं आंदोलन झालं. ज्या आंदोलनाला आपल्या समाजातील काही का असेना पण ओबीसी नेते लक्ष्मण हाके साहेब तिथे येऊन त्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे त्या लढ्याला आपल्या यश आलं आणि आज हसन मुश्रीफ साहेबांना तो चेअर मागे घ्यावा लागला. लक्षात ठेवा, म्हणजे आपल्या धनगर समाजामध्ये किती मोठी ताकद आहे की तो चेअर आपल्या ताकदीमुळे त्यांना मागे घ्यावा लागला. आणि तिथं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी मेडिकल कॉलेज व पुण्यश्लोक राजमाता होळकर रुग्णालय असं नामकरण कंटिन्यू करण्यात आलं. यासाठी सर्व समाज बांधवांचं खूप खूप धन्यवाद. त्या सर्वांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करावं. धन्यवाद. बाप पुन्हा आता काय यानंतर आपले समाजाचे युवा नेते घनश्यामजी बापू हाके हे आपल्याला या लढ्याला बळ देण्यासाठी आणि पुढची रणनीती आपली काय असावी यासाठी बापू आपल्याला मार्गदर्शन करतील आणि बापूंनी इथे मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती आहे. सर्वात प्रथम या ऐतिहासिक अशा आपल्या या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सर्वजण आपण सर्व वेगवेगळ्या भागातून, जिल्ह्यातून, तालुक्यातून सर्व आपले बांधव जमा झाले. सर्व बांधव या ठिकाणी आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि दीपक भाऊंचं मनोधैर्य वाढवण्यासाठी, दीपक भाऊंची ऊर्जा वाढवण्यासाठी सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार, सर्वांना धन्यवाद देतो. परंतु काही गोष्टी ज्या मी फेसबुक लाईव्ह मधून बोलतो किंवा माझ्या इंस्टाग्राम लाईव्ह मध्ये जे बोलत असतो, प्रत्येक जण म्हणतात की तुम्ही थोडीशी भाषा वापरताना शिवराळ भाषा असती, अग्रेसिव्ह भाषा असती. ही काय भाषा म्हणजे मला काय गंमत जम्मत वाटती म्हणून नाही, तर ही मनातली खंत आणि खदखत आहे जी तुमच्या मनात आहे, सर्वांच्या मनात आहे, महाराष्ट्रातील कोट्यावधी आपल्या बांधवांच्या मनात आहे की जे गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या जातीची, वेगवेगळ्या पक्षाची लोक या सत्तेत बसली. अनेक आपले समाज बांधव आज दीपक भाऊ असतील, दीपक भाऊंसारखेच अनेक आपले उपोषण करते, आंदोलन करते, ज्यांनी वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये 15-15, 18-18, 20-20 दिवस उपोषण करून सुद्धा अनेक आपल्या समाज बांधवांनी स्वतःचं जीवाचं बलिदान दिलेले. आणि अशी महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष आंदोलनाची परिस्थिती असताना देखील आता देखील पुन्हा आपल्या तोंडाला पुन्हा गाजर दाखवण्याचं आणि पानं पुसण्याचं काम हे सरकार करतंय. याला कारणीभूत वाईट वाटून घेऊ नका बांधवांनो, आपणच. आपल्याला सवय लागली आहे गुलामगिरी करून राहायची, आपल्याला सवय लागली. ठीक आहे, आज इथं अनेक आपले समाज बांधव जमलेले आहेत. मला कुणाला काय वाईट किंवा कुणावर टीका करायची नाही, परंतु जे सत्य, जे खरे ते बोलायचं धाडस आणि ती बोलायची ताकद जोपर्यंत तुम्ही ठेवत नाही तोपर्यंत अशा आपले दीपक भाऊंसारखे अनेक जण उपोषणाला बसतील. अनेक उपोषणकर्त्यांची जीवाची हेळसांड होईल, शरीराची हेळसांड होईल. अनेक समाज बांधवांचं जीव जाईल, जीवाचं बलिदान दिलेले. आणि अशी परिस्थिती असताना देखील आजपर्यंत आरक्षणाच्या बाबतीमध्ये वेळोवेळी आपण कागदपत्र दाखल केली, वेळोवेळी कोर्टात न्यायालयाच्या माध्यमातून लढाई दिली, वेळोवेळी सरकारकडून अनेक पुरावे दिले. जे जे त्यांनी पूर्तता करायला सांगितले सर्व पूर्तता आपण त्यांच्या पुढे करून त्यांना पुढे कागदपत्राद्वारे किंवा निवेदनाद्वारे
किंवा त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित राहून देखील वेळोवेळी आपल्याला हेच सांगितलं जातं, मीटिंग लावतो, बैठक लावतो, समिती स्थापन करतो, एखाद्या संस्थेला अभ्यास करायला लावतो, कोर्टामध्ये आमचा ऍफिडेव्हिट लिहून देतो. अरे हे असं किती वर्ष, असं किती आमच्या बांधवांचे बळी जाणार आहेत. आणि म्हणून माझं बांधवांना तुम्हाला सांगणं आहे की एकटा दीपक भाऊ या ठिकाणी आज उपोषणाला बसले. त्याच्या अगोदर ते पंढरपूरला 15 दिवस बसले होते, जालन्यामध्ये बसले होते. हे कशासाठी करतोय हा दीपक भाऊ? स्वतःच्या घरासाठी, स्वतःच्या कुटुंबियासाठी करतोय का? अरे महाराष्ट्रातील तुम्हाला सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी, येणाऱ्या पिढीच्या भवितव्यासाठी, येणाऱ्या आमच्या मेंढपाळ बांधवांच्या भवितव्यासाठी, रणरागिणींसाठी, आमच्या भगिनींसाठी, येणाऱ्या आमच्या पिढीला त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी. आणि असं असताना आज देखील खरं तरी आझाद मैदान पाय ठेवायला जागा नव्हती पाहिजे, एवढे आपले समाज बांधव जमले पाहिजे, एवढे आपल्या रणरागिणी यायला पाहिजे होते. ठीक आहे, प्रत्येकाला व्यवसाय असतो, प्रत्येकाला काम असतं, प्रत्येकाला घरदार असतं, प्रत्येकाला कुटुंब असतं. परंतु हाच विचार जर का दीपक भाऊनी केला असता तर दीपक भाऊ देखील आज कुठेतरी घरात बसला असता निवांताच्या कुटुंबासोबत. आणि अशा अनेक उदाहरणं आहेत. विचार आमच्या गणेश केसकरला, चंद्रकांत वाघमोडेला, आणि 2014ला ज्यावेळेस बारामती 21 दिवस उपोषणाला आमचे सर्व योद्धे बसले होते. आमच्या ताई या गोष्टीला साक्षीदार आहेत, कल्याणीताई. काय परिस्थिती आहे, काय खेळ लावलाय धनगरांचा. या महाराष्ट्रामध्ये 2.5-3 कोटी असताना केवळ यायचं कुणीतरी काहीतरी फालतू कारण सांगून जायची, काहीतरी तोंडाला एखादा कागद चिटकून जायचा. आत्ताच दीपक भाऊंनी सांगितलं की मला आजचा दिवस, फक्त आजचाच दिवस तुम्हाला परवानगी आहे इथं, नाहीतर तुम्हाला काही नोटीस बिटीस पाठवू. अरे कसली नोटीस पाठवता, कशाची नोटीस पाठवता, कसली परवानगी ना करता तुम्ही? हा आम्ही इथं सर्वजण दीपक भाऊंच्या सोबत आहे. कुणाच्या दवे बघू दाखवा आम्हाला अडवून, आणि कोण आमची परवानगी ना करतो बघतो. काय पोरखेळ लावलंय इथं? आम्ही काय गोटे खेळायला बसलोय? ज्याने त्याने उठायचं, धमक्या द्यायचं, ज्याने त्याने उठायचं, परवानगी ना करतो, कुणी काय सांगायचं, तुमच्या अटक करतोय, तुम्हाला उचलून नेतो. मागच्या मुंबईच्या आपल्या आंदोलनामध्ये पण दीपक भाऊ शेकडो बांधवांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. अनेक पोलीस स्टेशन मधल्या मी सिनियर पीआयटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता की बाबा अशा पद्धतीने तुम्ही काय आमच्या बांधवांना उचलून नेत आहे, काय सांगायचं कारण? तर वरिष्ठांचा असा आम्हाला आदेश आला. अरे वरिष्ठांचा आदेश कोणत्या आधारावर बोलता तुम्ही? आज अनेक आंदोलन महाराष्ट्रामध्ये होत असतात, प्रत्येक जातीसाठी अनेक जण रस्त्यावर उतरत आहेत, अनेक जण शांततेच्या मार्गाने असतात. आम्ही देखील शांततेच्या मार्गानेच आंदोलन करतो. जो बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिले त्या अधिकाराला अनुसरूनच आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो. पण याचा अर्थ धनगर शांतपणे जे शंड नाही एवढं लक्षात ठेवा. एकदा जर का आमचा मेंदू डोक्यातला गुडघ्यात आला तर मग लक्षात ठेवा, मग तुमचं पळणं मुश्किल होईल. त्यामुळे जेवढं आम्ही आमच्या संविधानाच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने आमचा अधिकार मागतोय, ज्या पूर्ण पुरावे देऊन, पुराव्यानिशी तुम्हाला सर्व अधिकार पूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी पुरावे दिलेले की प्रत्येक घटनेची पूर्ण तुम्हाला कागदपत्र असतील, किंवा न्यायालयामध्ये असेल, किंवा प्रत्येक बैठकीत असेल, प्रत्येक संस्थेने, प्रत्येक आयोगाने. बाळकृष्ण रेणकेंचा आयोग ज्यावेळेस बारामतीमध्ये सत्ता बाळकृष्ण रेणके आलते, काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती. आता मी पक्षाची नावं घेऊन सांगतो, कारण की हे काय मला कुठल्या पक्षाला काय त्या ठिकाणी दुश्मन किंवा कुठल्या पक्षाला टार्गेट करायचं नाही. परंतु जे घडले, जो इतिहास झालेला आहे आणि जे आपल्या बाबतीत घडलेलं आहे ते तुमच्या पुढे सांगणं हे माझं काम आहे म्हणून सांगतो. आणि ते पूर्णपणे खरं सांगायचं धमक धाडच ठेवतो. म्हणून जे पण काय ते तोंडावर बोलतो, मागोगच पुटपुट्यात खोलीत बसत नाही. जे पण काय तोंडावर बोलायची ताकद ठेवतो. त्यावेळेस बाळकृष्ण रेणके आयोग, त्याच्यामध्ये सुद्धा धनगर आरक्षणाच्या बाबतीत शिफारस केली होती. बाळकृष्ण रेणके आयोग फेटाळला गेला. पुन्हा 30ची संस्था स्थापन केली. 30 संस्थेचा अभ्यास करणार म्हणून फडणवीस सरकार म्हटले 30 संस्था पूर्ण महाराष्ट्रात फिरून धनगरांच्या संस्कृतीचा पूर्ण अभ्यास करणार. ते ठरले. त्याच्यावर 30 संस्था कुठे गुंडाळली, कुणापुढे आजपर्यंत 30 संस्थेचा अहवाल आला नाही. कुणापुढे आला असेल तर माहित नाही मला, परंतु आजपर्यंत मला तर नाही दिसला काय अहवाल आला. ते झालं नाही की परत शिंदे समिती नेमली, ते झाले परत अधोदक समिती. म्हणजे त्या ठिकाणी चौंडीला ज्यावेळेस या आंदोलनाची सुरुवात झाली त्यावेळेस तिकडे आपले ते बनगर आणि हे बसले होते, त्यावेळेस अण्णा बंड, त्यावेळेस देखील असंच झालं. 15 दिवस झालं आले गिरीश महाजन, त्यांच्यासोबत आपलेच काय जे असतात ना त्यांचे मागे पुढे पळणारे, लाड घोटेपणा करणारे, ही आपलीच लोक काही, त्यांच्यासोबत तिथं आली. झालं, सोडलं उपोषण, काहीतरी एक पत्र लिहून दिलं, संपलं आंदोलन. हे असं किती दिवस चालायचं? हे असा खेळ किती वर्ष बघणार आहेत? आज तुम्ही देखील कित्येक शेकडो किलोमीटर लांबून आलाय ना, आलाय ना तुम्ही शेकडो किलोमीटर लांबून. काही तर काही मुंबई फिरायला आलोय आपण,
अशी परिस्थिती असताना देखील आता अधिवेशन चालू आहे. लाज वाटायला पाहिजे. बेशरम नालायक सरकार साले बसले तिथे मंत्रालयामध्ये गोट्या खेळत. यांना साधे आंदोलन दिसत नाही धनगरांचं की कोट्यावधी हा धनगर बांधव आज आपल्या स्वतःच्या हक्काच्या आरक्षणासाठी वेळोवेळी तुमच्या पुढे विनंती करतोय, अर्ज देतोय. आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला कोण आरक्षण मागत नाही. आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी करा. वेळोवेळी आम्ही बोंबलून सांगतोय घटनेमध्ये आम्हाला आरक्षण दिलेले. आम्ही काय तुमच्याकडे भीक नाही मागत आहे. आमचं जे हक्काचं आहे ते आम्हाला द्या. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वेळोवेळी आम्हाला आंदोलन करावं लागतात, उपोषण करावं लागतात शांततेच्या मार्गाने. आज देखील आम्ही संयम राखून हे लक्षात घ्या. आज देखील सांगतो आम्ही संयम राखून नाहीतर आईला मातीची आणे. या महाराष्ट्रामध्ये जर का एकदा धनगर खवळला ना तर लक्षात घ्या पळता भुई थोडी होईल. घराची दारं आणि मंत्रालयाची दारं बंद करून बसावी लागतील. लक्षात घ्या. मग नुसती आमची एका गावातली तालुक्यातली मेंढरा जरी सोडली ना मंत्रालयात तर तुमच्या बापाच्यानी काढणं मुश्किल आहे. लक्षात घ्या. आम्ही जे बोलतोय शांततेच्या मार्गाने सांगतोय. या दीपक भाऊ आज तिसरा दिवस आहे दीपक भाऊचा. या दीपक भाऊच्या जीवाला जर का काय बरं वाईट झालं तर लक्षात घ्या मग तुमचे किती प्रशासन लावायचं तेवढं लावा. इथं तुम्हाला मुंबईत धनगरांचा तांडवच दिसेल. मग एवढंच लक्षात घ्या. त्यामुळे माझी या सरकारला नम्रतेची विनंती आहे. लवकरात लवकर निर्णय घ्या. जे तुम्हाला वेळोवेळी पुरावे दिले, जे तुम्हाला वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी जे जे काही तुम्ही पूर्तता करायला सांगितली ती पूर्ण पूर्तता केलेली आहे. प्रत्येक बैठकीत तुम्ही ज्या ज्या वेळेस आम्हाला सांगितलं 2 दिवसामध्ये महिन्यामध्ये या आरक्षणाची पूर्तता करतो. आम्ही तुमच्या शब्दाला मान सन्मान देऊन त्या ठिकाणी आंदोलन स्थगित केले. परंतु आता नुसतं तुम्हाला एक उदाहरण दिसलं असेल. आमची कल्याणीताई रणरागिनी आमची फक्त तिचा रुद्रावतार दाखवला तिकडे GR चेंज करायला लावला हसन मुश्रीफला लगेच. अशा लाखो रणरागिनी महाराष्ट्रात आहेत. एका रणरागिनीची एवढी ताकद आहे लक्षात घ्या. त्यामुळे चुकून देखील तुम्हाला कोणाचा नाद करायचाय करा परंतु धनगरांचा नाद करू नका चुकून सुद्धा. हे काय आमचे बोल बच्चन अमिताभ बच्चन नाही, हे खरं आहे ते सांगतो. या प्रत्येक धनगरामध्ये 100 धनगरांची ताकद आहे लक्षात घ्या. आणि हे जर का एक धनगर पेटून उठला आणि तुम्ही सगळ्यांनी ठरवलं तर लक्षात घ्या ही लढाई. आज मी देखील पुण्यावरून आलोय. काही तर भाषण ठोकायला नाही आणि इथं काय मुंबई फिरायला नाही आलेलो. या दीपक भाऊ आपला आज स्वतःचा स्वार्थ न साधता फक्त आपल्या महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी बसलेला आहे. त्याच्या कुटुंबाची पर्वा न करता त्याच्या जीवाची पर्वा न करता आणि त्याच्यासोबत तुम्ही शेकडो बांधव गेले 2, 3, 4 दिवस झाले इथे मुंबईत. आणि तुमची ऊर्जा आहे जेवढी तुम्ही ऊर्जा देताल तेवढा दीपक भाऊ लढणार आहे. त्यासाठी इथं ऊर्जा देण्यासाठी आपल्या समाज बांधवांनी रोज हजारोंच्या संख्येने समाज बांधव दिसले पाहिजे. प्रत्येक समाज बांधवाला प्रत्येक गावात तालुक्यात वाड्या वस्त्यांवरती आवाहन करा. सोशल मीडिया असेल आपण बघतो ना या सोशल मीडियावरती काहीतरी रील्स वेडे वाकडे अंग वाकडे तिकडी करून असतात. अरे हे सोडून द्या रे बाबा. हे जे आपलं चाललंय हे महत्वाचं आहे. हे येणारी पुढची पिढी घडवणार आहे लक्षात घ्या. येणारी पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही आणि या महाराष्ट्राच्या नकाशात धनगरी जात अस्तित्वात राहणार नाही जर का आपण असं शांडासारखं राहिलो तर. थोडंसं मल्हारराव होळकरांची ताकद येऊ दे ना अंगात. राजा यशवंतरावांचा इतिहास बघा. आणि आपण जर का असं शांततेने कुठेतरी मुख गिळून शांततेचं आपण सोंग केलं झोपण्याचं तर येणारा काळ आणि येणारी पिढी आपल्याला माफ करणार आहे. बांधवांनो माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आता हाताच्या घड्या घालून शांत बसायची वेळ संपलीये. आता हाताच्या घड्या खोलून 2 हात करायची वेळ आलेली लक्षात घ्या. त्यामुळे आता सरकारने लवकरात लवकर हा आरक्षणाचा GR काढावा आणि धनगर जे गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील कोट्यावधी आमचा हा बांधव या आमच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीची वाट बघतोय. ते लवकरात लवकर आरक्षणाची त्यांची जी आतुरता आहे ती पूर्ण करावी आणि लवकरात लवकर GR काढावा हीच माझ्या सरकारला कळकळीची विनंती आहे. नाहीतर येणाऱ्या पुढच्या काळात हा धनगरांचा सुनामी तुम्हाला वाहून समुद्रात तुमची जलसमाधी घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो. जय मल्हार, जय हिंद. धन्यवाद सन्माननीय बापू. खरोखरच सर्व सकल धनगर समाज बांधवांच्या मनातील भावना त्यांच्या मनातील खतखत आणि धनगर काय करू शकतो
हे आपल्या रांगड्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी नमूद केलेले आहेत आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये याचा प्रत्यय सरकार दरबारी सरकार प्रशासनाला आल्याशिवाय राहणार नाही. खूप खूप धन्यवाद सन्माननीय बापूसाहेब. दीपक भाऊच्या नेतृत्वाखाली धनगर एसटी आरक्षण लढ्याची ही ज्योत आता मोठी ज्वालेच्या रूपात आता आपल्या समोर प्रज्वलित झालेलीच आहे. महाराष्ट्रामध्ये त्याला आता घरोघरी आता याला मोठा पाठिंबा तर मिळतच आहे, परंतु महाराष्ट्राबाहेर संपूर्ण भारत देशामध्ये जो धनगर समाज आहे, पाल, बघेल, गडरिया यांचेही मोठ्या प्रमाणात समर्थन आपल्याला मिळत आहेत. आणि याच अनुषंगाने उत्तर प्रदेश येथील धनगर समाजाची बुलंद तोफ सन्माननीय राजकुमारजी पाल साहेब व टीम या ठिकाणी या उपोषणस्थळी सन्माननीय दीपक भाऊ बोराडे यांना पाठिंबा देण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचेही सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीनं त्यांचेही मनपूर्वक आभार, सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आदरणीय राजकुमार जी पाल साहब इनसे मैं अनुरोध करता हूँ, कृपया हमारे महाराष्ट्र के सकल धनगर समाज के इस आंदोलन पर आपका बोल दे की बोल दे हो. हो सकते नाही का. जी आर गपचूप कॅन्सल केला का नाही. हॅलो हां साहेब बोला. हॅलो मैदानावर घेऊन साहेब बऱ्यापैकी आले गाडी कसं तरी बापू आले सगळे जवळपास सर्व लोक आले आपल्याला. हो ग्राउंडवर चालू ऐकले जातात. परवानगी म्हणजे परवानगी नाकारली काय होतं. या समोर स्टेज झाले ते खाली
ज्यांचं भाषण आपलं ज्यांचं बोलून झालं असेल आणि ज्यांचे फोटो झाले असतील त्यांना विनंती आहे की समोर एक शिष्टमंडळ येत आहे भेटण्यासाठी आपण स्टेज बरोबर निहारिकाताई प्रकाशचंद खोंदले सचिव भारतीय जनता पार्टी या ताई पण इथे उपस्थित राहिल्यात त्यांचंही समितीच्या वतीने स्वागत. धनगर व्यापारी असोसिएशनच्या वतीनं आपल्याला या उपोषण स्थळी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी पाणी बॉटल आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत आणि नक्कीच धनगर व्यापारी असोसिएशनच्या या अमूल्य सहकार्याबद्दल सकल धनगर समाजाच्या वतीनं व सन्माननीय दीपक भाऊ बोराडे यांच्या वतीनं मनपूर्वक आभार. नक्कीच आपली एक छोटीशी मदत या आंदोलनास पाठबळ देणारी आहे. बस ठीक आहे. ओके. बंद झालं.